विकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पवार साहेबांच्या त्याचबरोबर गृहमंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. यांनी समाजाच्या विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची आज 121वी जयंती तसेच विविध कामांचं उद्घाटन त्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब, आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, आमदार वळसे पाटील साहेब, आमदार मुश्रीफ साहेब, खासदार विखे पाटील, आमदार डॉक्टर तांबे साहेब, आमदार धनाडे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विभागीय आयुक्त गबे साहेब, कलेक्टर भोसले साहेब, आमचे मामा अनिल मामा शिंदे, आमच्या आत्या लता आत्या, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा आमदार भुलेताई, माजी आमदार भुले साहेब, माजी आमदार कळमकर साहेब, माजी आमदार अबंग साहेब, माजी आमदार मुकुटे साहेब, या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांचं मी आजच्या या कार्यक्रमासाठी स्वागत करतो, आभार मानतो. माझे आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची आज 101वी जयंती आहे दादा. परंतु अजून एक महत्वाचा योग म्हणजे आपण कोपरगाव शहरामध्ये पहिल्यांदा एक जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला बाबांच्या बद्दलची माहिती असेल, परंतु पुढच्या पिढीला या ठिकाणी त्यांच्या कार्याची प्रेरणा त्या ठिकाणी मिळावी. त्यांनी जे शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, कृषी, महिला बाल कल्याण या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषदचे सलग 10 वर्ष अध्यक्ष असताना जे काम केलं, त्या कामाची प्रेरणा भावी पिढीला मिळावी म्हणून पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये त्यांचा पुतळा उभारला जावा अशी भावना त्या ठिकाणी होती. त्या भावनेचा आदर करून कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने त्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याचं अनावरण आपल्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे. मी लहानपणापासून दादा माझे आजोबा यांच्याकडनं आदरणीय पवार साहेबांच्या कामाच्या बाबतीमध्ये ऐकत आले. ज्यावेळेस मी शिक्षण पूर्ण करून आलो त्यावेळेस आपल्या कामाच्या बाबतीमध्ये माझे वडील मला सातत्याने सांगतात. त्या आपल्या पवार साहेबांमध्ये मी माझे आजोबा पाहतो, दादा आपल्यांमध्ये माझे वडील त्या ठिकाणी, आपला आणि माझ्या वडिलांचा स्वभाव सारखा आहे. स्पष्ट वक्तेपणा,
एक घाव दोन तुकडे अशा पद्धतीचा आपल्या दोघांचा स्वभाव. म्हणून आपल्या कामाची त्या ठिकाणी कायम ते मला गोष्टी त्या ठिकाणी साधत असतात. त्या सभेसाठी आपण येत असताना मतदारसंघामध्ये झालेल्या कामाच्या बाबतीमध्ये आपल्याला मी सविस्तर सांगितलं. परंतु दादा आपण आणि पक्षाने माझ्यावर 2019ची विधानसभेची निवडणुकीची उमेदवारीची जबाबदारी त्या ठिकाणी टाकली. त्यांनी पवार साहेब जाहीर सभेमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं का आपण सर्वांनी सर्वतोपरी मदत मला करा, त्या विकास कामांची सर्व जबाबदारी मी त्या ठिकाणी घेईन. म्हणून दादा जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलं. साहेबांचा तो शब्द त्या ठिकाणी मी कायम माझ्या लक्षात घेऊन सातत्याने काम करतो. म्हणून दादा आपल्या सहकार्यातून महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांच्या सहकार्यामधून जवळजवळ 900 काहीतरी कोटीचे कामं या मतदारसंघामध्ये आणू शकलो, म्हणजे 1000 कोटीचे कामं या ठिकाणी आणू शकलो. याच्यामध्ये समाधान त्या ठिकाणी आपण माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणून हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी शक्य झाल्या. नवीन आमदार असताना देखील आपला पाठिंबा त्या ठिकाणी महत्वाचा होता. त्याबद्दल आपले मनापासून आभार. दादा कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी गंभीर झालेला होता. म्हणून आपल्या माध्यमातून आणि आपल्या महाविकास आघाडीतील मंत्री आमदार शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी 131 कोटी एवढ्या मोठ्या निधीची प्रशासकीय मान्यता गेल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मिळालेली. त्याबद्दल आपले सर्वांचे कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानतो. दादा येताना आपण पोलीस स्टेशनची इमारतीचं उद्घाटन केले. शहराची पोलीस स्टेशनची इमारत आता झालेली, परंतु माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या काळामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन निर्माण झालं होतं. त्याची इमारतीची गरज आम्हाला त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वसाहत त्या ठिकाणी गरजेची आहे, त्या ठिकाणी मिळावी. त्याचबरोबर येताना आपण बस स्टँडचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. तर म्हणजे आपण जर एक मॉडेल पाहिलं ते संगमनेरचं बस स्टँडचं मॉडेल आहे. म्हणजे थोरात साहेबांना आज आमंत्रित केलेलं होतं, काही कारणास्तव ते कर्नाटकला त्या ठिकाणी गेलेले, कुठला तरी आणखी काँग्रेसच्या नेतेमंडळीचा होता म्हणून येऊ शकले नाही. तो संगमनेरचं बस स्टँड जर आपण पाहिलं तर सगळ्या बाजूनी त्या ठिकाणी व्यापारी संकुल आणि मध्यभागी बस स्टँड आणि बस डेपो त्या ठिकाणी उभारले. परंतु बस स्टँड कोपरगावचं जे झालं तर ते झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये नियोजनाचा अभाव त्या ठिकाणी. परंतु आमचा एक बस डेपोचा प्रस्ताव त्या ठिकाणी शासनाकडे गेलेला आहे. त्याला आपल्या माध्यमातून लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. त्याचबरोबर आपण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे राज्य मार्ग असतील, जिल्हा मार्ग असतील, ग्रामीण मार्ग असतील, या सर्वांना भरपूर निधी त्या ठिकाणी मिळाले. म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी काम चालू. या 2.5 वर्षामध्ये दादा आपल्या माध्यमातून 165 कोटीचे रस्त्याचे कामं त्या ठिकाणी चालू आहे. आपण या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनतेला विचारून त्याची खात्री करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. त्याचबरोबर काकडी विमानतळासाठी आपण 150 कोटीचा निधी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेला. काकडीचं विमानतळ असेल, माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या काळामध्ये त्यांनी भक्तांची गरज लक्षात घेऊन तिथं ग्रामीण भागामध्ये, जिरायती भागामध्ये जमिनी दिल्यानंतर ते उद्योग व्यवसाय येतील, त्या लोकांचं जीवन चांगलं होईल यासाठी काकडीमध्ये त्या लोकांना तयार केलं आणि त्या जमिनी एअरपोर्टसाठी द्यायला सांगितलं. आपण त्याच्यासाठी 150 कोटी दिलेले. निश्चितपणाने भक्तांची ती गैरसोय त्या ठिकाणी टाळणार आहे, त्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न कोपरगाव तालुक्यासाठी असेल तर तो पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे. दादा आमच्यावर म्हणजे आमचे कालवे आपल्याला कल्पना असेल 100 वर्षापेक्षा जास्त त्या कालव्यांना झालेले आणि त्या कालव्यांचे नूतनीकरण होणे फार गरजेचं आहे.
तर आपले जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री आहेत, त्यांनी आम्हाला 300 कोटी ते दरवर्षी 100 कोटी करण्यासाठी देण्याचं कबूल केलेलं आहे. त्यापैकी आता 36 कोटीचं टेंडर निघालेलं आहे, ते 55 कोटीचं टेंडर निघणे बाकी आहे आणि बाकी अजून प्रस्ताव त्याच्यामध्ये होणार आहे. परंतु आमची अपेक्षा अशी आहे का आमचं नूतनीकरण कालव्यांचं तर झालंच पाहिजे, परंतु त्याचबरोबर वरच्या भागामध्ये आम्हाला नवीन पाणी कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. दुसरी गोष्ट समन्यायी पाणी वाटप कायदा आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे ते पाणी आमच्या वाट्याला असतं, थोडा दुष्काळ पडला का पाणी खाली सोडण्याचं काम त्या ठिकाणी होतं. म्हणून समन्यायी पाणी वाटप कायद्यामधून आम्हाला रिलीफ कसा मिळेल यासाठी या 3 गोष्टी जलसंपदा मंत्री महोदयांच्या कानावर घातलेल्या या बाबतीमध्ये आपण नातीने लक्ष घालून हे प्रश्न सोडवले. त्याचबरोबर निळवंडे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे काम रखडलेले, तो आपल्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये भरीव तरतूद आपल्या माध्यमातून झालेली. मागच्या वेळेस 470 का काहीतरी कोटी त्याला तरतूद झालेली होती आणि याही बजेटमध्ये 365 कोटी ही तरतूद त्या ठिकाणी झाली आहे. म्हणून ते कामं निश्चितपणे कशी होती निवडणी कालव्यांची यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजे. शहरामध्ये दादा ठिकठिकाणी शासकीय जमिनी आहे. शहराची गरज लक्षात घेता या ठिकाणी व्यापारी संकुल होणे गरजेचे आहे. तर पाणी पुरवठ्याची योजना आमची मंजूर झालेली आहे, परंतु भुयारी गटार असेल, एकात्मिक रस्ते विकास असेल, त्याचबरोबर आवास योजनेमधून गरिबांसाठी घरं असतील, त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास असेल, असे अनेक कामं या ठिकाणी आम्ही प्रस्तावित केलेले. ते जवळपास 500 कोटीचे शहराचेच कामं त्या ठिकाणी प्रस्ताव आम्ही तयार करतोय. त्याला सुद्धा आपण आपल्या माध्यमातून त्या मंत्री महोदयांना विनंती करावी का ही कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे. आता बोलण्यासारखं अनेक गोष्टी आहेत, परंतु आपल्या सर्व मंत्री महोदयांचे आपले विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी सर्व जनसमुदायातील लोक या ठिकाणी पत्रकार आलेले आहेत. म्हणून मी जास्त वेळ न घेता मी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवायच्या अगोदर एक नवीन आमदार असून देखील आपण जी गंभीर साथ मला या ठिकाणी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो. एवढे आम्ही जरी आकडेवारी आता सांगितली का 1000 कोटी आहे, तो आपल्या निधीचा ओघ या ठिकाणी थांबू नये अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करतो. आपण आजच्या दिवशी बुधवारी कॅबिनेट असतील, या कार्यक्रमासाठी आपण कॅबिनेट उद्या करून या कार्यक्रमासाठी वेळ दिला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे मागच्या 2015ला 6 एप्रिलला आपण कार्यक्रमासाठी कारखान्यावर आला होता, ते आज आपण परत एकदा 6 एप्रिलला तुमच्या बाबांच्या जयंतीला या ठिकाणी आला, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो दादा आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कंबळ. धन्यवाद आमदार साहेब. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. ज्यांच्या शुभ हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि विविध विकास कामांचं उद्घाटन संपन्न झालं, असे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. सन्माननीय नामदार श्री आशुतोष दादा काळे साहेब, आपण सन्माननीय नामदार अजितदादांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. महाराष्ट्र राज्याचं कर्तबगार नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके दादा अर्थात नामदार अजितदादा पवार साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण दादांचं स्वागत करूया. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सन्माननीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे साहेब यांचा सन्मान माननीय अशोकरावजी काळे साहेब त्याचबरोबर अश्वराव काळे साहेबांनी केलेला. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांचा सन्मान करण्याची विनंती नामदार काळे साहेबांना करतो. त्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय डॉक्टर
सुजय दादा विखे पाटील यांचा सन्मान यानंतर आपण करूया. सन्माननीय खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार जयश्रीताई घुलेकर, दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष यांचा सन्मान करण्याची विनंती. आदरणीय चैतालीताई, सन्माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि दुर्गाताई तांबे, आदरणीय आशुतोष दादा आणि चैतालीताई यांना विनंती करतो आपण साहेबांचा सन्मान करावा. त्यानंतर माजी आमदार सन्माननीय दादाभाऊजी कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दादाभाऊजी कळमकर साहेब. माननीय दादाभाऊजी कळमकर, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दादाभाऊजी कळमकर. माजी आमदार पांडुरंगजी अभंग साहेब, माननीय पांडुरंगजी अभंग साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय पांडुरंगजी अभंग साहेब. यानंतर माननीय माजी आमदार माननीय भंगाजी मुरकुटे साहेब, सीताराम पाटील गायकर माजी चेअरमन, माजी आमदार सन्माननीय जयंत भाऊजी जाधव, त्याचबरोबर वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माननीय भाऊसाहेब पाटील चिकटगावकर माजी आमदार वैजापूर यांचा सन्मान. यानंतर आदरणीय चैताली त्यांना विनंती करतो सर्व सन्मान आपण या मान्यवरांचे व्यासपीठावर त्यांच्या जागी जाऊन करायचे आहेत. सन्माननीय मीनाताई जगधने यांचा सन्मान करण्याची विनंती यानंतर करतो. आता सन्मान आदरणीय राजेंद्र तात्या फाळके, भानुदाजी मुरकुटे साहेब, अशोकरावजी बाबर साहेब या सर्व मान्यवरांचा, त्याचबरोबर कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचे सहकारी आहे, त्यांचाही आपण सन्मान केलेला आहे. यानंतर चैतालीताईंच्या शुभहस्ते सन्माननीय मीनाताई जगधने यांचा सन्मान संपन्न होतोय. माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग राधाकृष्णजी गमे साहेब यांचा सन्मान आमदार साहेबांच्या हस्ते. यानंतर अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्री राजेंद्रजी भोसले साहेब, सन्माननीय अनुराधाताई आदित यांचाही आपण सन्मान संपन्न केलेला आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय मनोज पाटील साहेब यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं, आपला सन्मान स्वीकारावा. नामदार आशुतोष दादा काळे यांना विनंती करतो माननीय मनोजजी पाटील साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. माननीय बाबासाहेबजी बोस, त्याचबरोबर सुरेशजी वाबळे, डॉक्टर एकनाथजी गोंदकर, आदिनाथजी दंडवते, सुहासजी आहेर, कपिलजी पवार, संदीपजी बर्पे, जयंतरावजी जाधव माजी आमदार यांचा नामोल्लेख मी केला आहे, त्यांना विनंती करतो. माननीय अविनाशजी दंडवते यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. माननीय राजेंद्रजी झावरे साहेब, माननीय लांगोरे साहेब सीईओ यांनाही विनंती करतो आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व पदाधिकाऱ्यांचा आपण शब्द सुमरांनी स्वागत केलेलं आहे. चुकून जर एखादा नामोल्लेख सन्मान आमच्याकडून राहिला असेल तर मी संयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार हसनजी मुश्रीफ साहेब यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. ते आपल्याला मार्गदर्शन करतायत नामदार हसनजी मुश्रीफ साहेब. आपले सर्वांचे लाडके आमदार
आशुतोषजी काळे यांच्या नियोजनामधून आज कोपरगाव गावामधील पोलीस स्टेशनच्या सुंदर इमारतीचं उद्घाटन, ते नवीन बस स्थानकाचं नूतनीकरण केलं आहे त्याचं उद्घाटन, पंचायत समितीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन, कर्मवीर कैलासवासी शंकररावजी काळे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, या संयुक्त कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते नामदार अजितदादा पवार, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख नेते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार सुजय विखे, या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सुधीरजी तांबे साहेब, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार दादाभाऊ कळमणकर, भाऊसाहेब तिकटगावकर, भानुदास मुरकुटे, चंद्रशेखर घुले पाटील, राजेशताई घुले पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शासकीय अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यासपीठावर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं फार मोठ्या या उन्हामध्ये उपस्थित असलेले नागरिक बंधू भगिनी, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि मित्रांनो, आज आपले लाडके आमदार आशुतोषजी काळे यांनी अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा उल्लेख मगाशी केला, या चारही कार्यक्रमाचं उद्घाटन या निमित्ताने दादांच्या हस्ते झालेलं आहे. असे कोपरगाव पंचायत समितीचा जवळजवळ 5 कोटी खर्च करून नवीन प्रशासकीय इमारत आपण अतिशय उत्कृष्ट बांधलेली आहे. सध्या या पंचायत समितीमध्ये जरी प्रशासक जरी असला तरी आमदार आणि त्यावेळेचे पंचायत समिती सभापती आणि सदस्यांनी या इमारतीसाठी जो पाठपुरावा केला आणि मला अतिशय आनंद आहे, या विभागाचा मंत्री म्हणून त्याला निधी देण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि एक सुंदर इमारत या पंचायत समितीची आज आपण इथं उभी केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की 2019-20, 21-22 या 2-3 वर्षामध्ये आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक आपल्याला अडचणी आल्या. परंतु असं असताना सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी या नगर जिल्ह्यावर कधीच अन्याय होऊ दिला नाही. एवढ्या आर्थिक अडचणी असताना सुद्धा 2019-20ला जवळजवळ 384 कोटी रुपयाचा डीपीडीसीचा निधी त्यांनी दिला. 2021ला 475 कोटी निधी दिला आणि 21-22ला 510 कोटीचा निधी आपल्या या जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्याला निधी मिळालेला आहे. या जिल्हा नियोजन मंडळामधून कोपरगावसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या विनंतीवरून दरवर्षी आपण रस्त्यासाठी 4 कोटीचा निधी देतोय. नाविन्यपूर्ण योजनेसाठी यावर्षी फिजिकल फिटनेस सेंटर आपण त्यासाठी 2 कोटी रुपये दिले. तरी दोस्ती पुलासाठी जवळजवळ 4 कोटीचा निधी जवळजवळ या 3 वर्षामध्ये आपण या कोपरगाव तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला आहे. आणि म्हणून आता परवाच 10,000 किलोमीटर मुख्यमंत्री सडक योजनेचा दुसरा टप्पा घेण्याचं मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. मी आशुतोषजी काळे यांना सांगेन की आपल्या तालुक्यातील जी ग्रामीण रस्ते असतील त्या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये निश्चितपणानं चांगला निधी आम्ही देऊ आणि तुमच्या मागं या जिल्ह्याचा पालकमंत्री हिमालयासारखं उभं राहील अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधुभगिनींनो, हा सर्व निधी खर्च करत असताना आता सगळ्याच इमारती आम्ही बघितल्या किंवा सगळे कार्यक्रम बघितले.
अतिशय चांगले आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न तुम्हा सर्व मंडळींनी इथं केलेला आहे. आणि म्हणून ग्रामविकास विभागाची जबाबदारी माझ्याकडे आल्यानंतर 2 वर्ष या कोरोनाच्या संकट काळामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की 2-3 आपल्या देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2-3 जयंत्या बनवतो. तो ग्रामविकास विभागाने असा निर्णय घेतला की 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता. हा राज्याभिषेक दिन संपूर्ण राज्यामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करायचा आणि 6 जूनला सकाळी जवळजवळ 34,000 ग्रामपंचायती, 530 पंचायत समिती, 34 जिल्हा परिषदेवर गुढी उभा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरण करण्याचा सुद्धा निर्णय आपण घेतला. मग सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री सडक योजना 10,000 किलोमीटर, 40,000 किलोमीटर आपण करणार आहोत. त्यापैकी 10,000 किलोमीटरचा टप्पा आपण सुरू केलेला आहे. आपल्याला स्मार्ट गाव योजनेचं नाव आपण बदलून कैलास जोशी आराराबा पाटील सुंदर गाव योजना केली आणि दुप्पट बक्षीस करण्याचा निर्णय आपण घेतला. कोरोनाच्या या पुरस्कारामध्ये आणि कोरोनामुळे मृत्यू दुर्दैवानं पावलेल्या लोकांना 50 लाखाचं कवच देण्याचा निर्णय सुद्धा या शासनाने घेतलेला होता. आपण महाआवास योजना, आपल्याला माहिती आहे की अनेक योजना आहेत. इंदिरा आवास असेल, पंतप्रधान आवास योजना, रमाई, शबरी, अनेक योजना मंजूर होऊन अनेक वर्ष या याद्या त्याची फलनिष्पत्ती होत नव्हती. गरीब माणसाचं स्वतःचं छत असावं, जे हक्काचं असावं, अशा प्रकारचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी होत नव्हतो. म्हणजे गेले 2 वर्ष आम्ही महाआवास अभियान घेतलं. पहिल्या वर्षी 5 लाख घरं आणि दुसऱ्या वर्षी 5 लाख घरं वेळेत पूर्ण करणं, त्यांना निधी अर्पण करणं आणि मला वाटतं संपूर्ण यादी संपवण्यामध्ये आता वर्ग प्रत्यक्ष यादीमध्ये आपण हात घातलेला आहे. ह्या महाआवास अभियानामुळं या गरिबांना अतिशय चांगली घरं मिळण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. ते आपले आजी माजी सैनिक आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. ऊन वारा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे संरक्षण करत असताना त्यांना आपण संपूर्ण ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या करातून त्यांना सूट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बांधकामाला गेल्या सरकारमध्ये परवानगी दिली जात होती की नगररचना EDDP कडे पाठवायला लागत होती. आता 3,200 फुटापर्यंत जर बांधायचं असेल तर ग्रामपंचायत परवानगी देईल आणि त्या घरावर कुठूनही कर्ज काढायचं झालं तर नमुना 8 मध्ये त्याची नोंद केली तर त्याला बँकेकडनं कर्ज सुद्धा उपलब्ध होईल. अशा प्रकारचा निर्णय आपण या निमित्ताने घेतलेला आहे. ग्रामपंचायती कर्पड्याच्या वेतनाच्या अनुदानासाठी कर वसुलीची अट शिथिल करण्याचा आपण निर्णय घेतला. महिला स्वयंसहाय्यता गटाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी भद्रकाली महालक्ष्मी बचत गट योजना आपण काढली आणि या सगळ्या महिलांना प्रचंड प्रमाणात त्यांनी एकत्रित यावं, स्वतःचा व्यवसाय स्वतः करावा आणि त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न आपण करतोय. या सर्व कामामध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. या पुढच्या काळात या ग्रामविकासाचा निधी चांगल्या प्रकारे या कोपरगाव मतदारसंघामध्ये देऊन ही ग्राम समृद्धीची महात्मा गांधींचे जे स्वप्न होतं ते साकार करण्याचा प्रयत्न करू. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच आशुतोष काळे यांना सहकार्य करत आलेला आहे. या पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याला असंच सहकार्य चांगल्या पद्धतीने राहील आणि हा मतदारसंघ एक चकाचक करून आपण सोडू असा विश्वास या निमित्ताने देतो. या सगळ्या कार्यक्रमांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद मुश्रीफ साहेब. महाविकास आघाडी सरकारचे तमाम जनतेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि शिवस्वराज्य दिन या निमित्ताने आपण एक जोरदार घोषणा देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे साहेब, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मंत्री महोदयांचं स्वागत करूया. कोपरगाव येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं
उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्रीयुत अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार हसनजी मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर त्या भागाचे खासदार देवजी विखे, आमदार किशोरजी दराडे यांच्या आमंत्रणावरून आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. ते आमचे तरुण सहकारी मित्र आमदार आशुतोषजी काळे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राजश्रीताई उदे, माजी आमदार भानुदासजी मुरकुटे, अशोकरावजी काळे, चंद्रशेखरजी घुले, दादाभाऊ कळमकर, पांडुरंगजी अभंग, जयंतराव जाधव, सीतारामजी गायकर, रावसाहेब पाटील मस्के, संदीप वरपे, राजेंद्र फाळके, दुर्गाताई तांबे, बाबासाहेब बोस, सुधीर मस्के, प्रशांत गायकवाड, दत्ताताई काळे, चैतालीताई काळे, मीनाताई जगदने, राजेंद्रजी झावरे, विभागीय आयुक्त श्रीयुत गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, SP मनोज पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे CO, सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोपरगाव येथे पोलीस इमारत, बसस्थानक इमारत, पंचायत समिती इमारत आणि आदरणीय काळे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, हे सर्व कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. आशुतोषजी काळे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय काळे साहेबांच्या बद्दल, आदरणीय अशोकरावांच्या बद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या कार्याबद्दलचा लेखाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे, आशुतोष जरी पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेले असले तरी आजोबांचा आणि वडिलांचा लोकसेवेचा वारसा त्यांनी सातत्यानं सांभाळलेला आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात. मतदारसंघात विकासासाठी निधी मिळाला पाहिजे. सकाळपासून गाडीमध्ये अजितदादांच्या बरोबर आशुतोषजी गाडी चालवायला, गाडी चालवता चालवता दादा हे झालं पाहिजे, दादांचं पण काय सारखं दादा हे झालं पाहिजे, दादा ते झालं पाहिजे, आणि दादांचं सारखं हेच चाललंय, तुला दूध टाकतो. हे काय एवढा लाड आहे मला माहित नाही, पण तुमच्या पाठीशी सरकार आणि पक्ष हा भक्कमपणानं त्या ठिकाणी उभा राहणार आणि मतदारसंघाच्या विकासाची कला ही आपल्याला चांगलीच अवगत झालेली आहे. एवढंच सांगेन, त्या इमारती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात, पण शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर कायमस्वरूपी उभं करायचं असेल, नागरिकांना उभं करायचं असेल, शहरातल्या लोकांना उभं करायचं असेल तर त्यांच्यासाठी लॉंग टर्म प्लॅन आखून त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. आज काळे साहेबांच्या पूर्ण पुतळ्याचं अनावरण झालं आणि जनसेवेचं बाळकडू मिळालेल्या आशुतोष यांच्याकडून मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच भूमिका घेतली जाते. तसं पाहिलं तर काळे साहेबांचं
या नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान होतं. कोपरगाव तालुक्यामधल्या छोट्याशा गावात प्रतिकूल परिस्थितीमध्ये काळे साहेबांनी शिक्षण पूर्ण केलं. सुधारणावादी विचारांची पक्की बैठक लाभल्यामुळं टोकरीला रामराम ठोकून त्यांनी जाणीवपूर्वक शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली. जनतेच्या हितासाठी कोपरगाव सहकारी साखर कारखान्याचं रोपटं रोवलं. आज या कोपरगाव सहकारी साखर कारखान्यामुळं आणि या सहकारी उद्योग समूहामुळे संपूर्ण परिसराचा विकास झालेला आहे. काळेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर त्यांनी पुढची वाटचाल ही काँग्रेसच्या माध्यमातून सुरू केली आणि नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून 10 वर्ष त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा पाया रचला. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद आणि त्यांची कारकीर्द ही त्यांच्या राजकारणाची पायाभरणी ठरली आणि जिल्ह्यामध्ये सर्वमान्य असल्यामुळं पारनेर तालुक्यामधून विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि यशस्वीपणानं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रवेश केला. पुनोजच्या मंत्रिमंडळामध्ये शिक्षण आणि सहकार या त्यांच्या आवडीच्या खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं होतं आणि रयत शिक्षण संस्थेला कार्याला वाहून घेताना दीर्घकाळ त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं सुद्धा अध्यक्षपद भूषवलं. 1990ला त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्या भागाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. काळेसाहेबांनी फक्त साखर कारखाना नाही उभा केला, तर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, पशुखाद्य, दूध संघ, पतसंस्था, सहकारी बँका अशा अनेक संस्थांचं जाळं उभं केलं आणि कोपरगाव तालुक्याचा भाग्योदय घडवून आणला. गोदावरीच्या पाण्यामुळं आज हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन सर्वदूर हिरवाई पसरलेली दिसत असली तरी या काळामध्ये काळे साहेबांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली तेव्हा हा संपूर्ण परिसर रखरखीत व दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. त्याच्यामध्ये तेवढी प्रगती त्यांनी घडवून आणली. पाणी हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न होता. आपले प्रतिस्पर्धी श्री शंकररावजी कोल्हे साहेबांशी पाणी प्रश्नावर सर्व मतभेद विसरून एकत्र येत आणि हा प्रश्न तडीला नेण्याचं काम ते करत असत. काळे कोल्हे राजकीय स्पर्धा आणि सुसंवादाचे अनोखे मॉडेल अनेक वर्ष राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि कुतूहलाचा भाग त्या ठिकाणी राहिले. कर्मवीर अण्णा ज्यावेळेला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात आले तेव्हा त्यांनी काळे साहेबांना रयत शिक्षण संस्थेच्या कामामध्ये सहभागी व्हायची विनंती केली. नगर जिल्ह्यात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्याचा त्याच दिवशी त्यांनी मनोमन संकल्प केला आणि रयतचे काम सुरू केलं. ते काम एकनिष्ठेने शेवटपर्यंत तडीला नेलं आणि बरेच वर्ष रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शंकरराव काळे साहेबांनी निभावलं. आज नगर जिल्ह्यातली दुष्काळी भागातली बहुजनांची मुलं शिकू शकली, आपल्या पुढच्या पिढ्यांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढू शकलो ते फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेमुळेच. आज आशुतोष यांना या विभागाचं रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद आदरणीय पवार साहेबांनी अतिशय विश्वासानं दिलेलं आहे आणि माझी खात्री आहे की बाकीच्या आपल्या जरी शिक्षण संस्था जरी असल्या तरी त्या शिक्षण संस्थांच्या बरोबरीनंच आपण रयत शिक्षण संस्थेमधल्या या विभागामधल्या सगळ्या शाळांना, सगळ्या हायस्कूल्सला, सगळ्या कॉलेजेसला
एक चांगल्या प्रकारची दिशा त्या ठिकाणी द्यायचं काम आपण करा. वास्तविक पाहता आपल्याला मोठी संधी त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की काळे साहेबांनी जे विचार आचरणात आणले, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम केलं. तुम्ही अजून तरुण आहात, तुम्हाला खूप मोठी उंच उडी मारायची, खूप अजून दूर तुम्हाला जायचं, लांब पल्ल्याचं राजकारण तुम्हाला करायचं. विकास आणि विकास हा जर मंत्र आपल्या आयुष्यामध्ये आपण ठेवला राजकारणाच्या पेक्षा आणि तुम्ही त्याच दिशेने चाललेला आहात. एका बाजूला सहकारी चळवळी सांभाळतात, दुसऱ्या बाजूला राजकारणही सांभाळतात. सगळ्या जनतेचं प्रेम तुमच्यावर आहे आणि भविष्य काळामध्ये देखील हे सगळं प्रेम तुम्हाला मिळेल. आज आपण आग्रह केला आणि पोलीस स्टेशनचं या ठिकाणी उद्घाटन करायला सांगितलं. आता आज आपण या ठिकाणी पोलीस स्टेशनचं उद्घाटन केल्यानंतर ग्रामीणच्या पोलीस स्टेशनची इमारतीची मागणी तुमची आहे. वसाहत पण तर ग्रामीणची पोलीस स्टेशन आणि वसाहत आता याच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही, तर अर्थमंत्री असताना गृहमंत्र्यांनी बोलणं उचित नाही. त्यामुळे याचं उत्तर जे काय आहे ते दादा देतील आणि माझी खात्री आहे मी जे बोललो ते लगेच समजून घेतात आणि माझं पण नेहमीच ऐकतात आणि त्याच्यामुळं मी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय नामदार दिलीप प्रभूजी वळसे साहेब. यानंतर ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सन्माननीय नामदार अजित दादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, आमदार हसन मुश्रीफ साहेब, खासदार सुजय विखे पाटील, विधिमंडळातील माझे सहकारी सुधीरजी तांबे, किशोरजी दराडे, माजी आमदार पांडुरंगजी अभंग, दादाभाऊ कळमकर, भामदासजी मुकुटे, जयंतराव जाधव, भाऊसाहेब चिकरगावकर, चंद्रशेखर गुले पाटील, राजश्रीताई गुले, श्रीमती मीनाताई जगदने, अनुराधा आदी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनोज पाटील एसपी, शेखर, तसंच अनिलराव शिंदे, सौभाग्यवती स्नेहलताई शिंदे, पुष्पाताई काळे, चैत्रालीताई काळे, डॉक्टर एकनाथ गोमकर, सुरेशराव वाबळे, महेंद्र शेळके, अविनाश कंदवते, सुहास आहेत, राजेंद्र फाळके, कपिल पवार, संदीप वरपे, राम गायकर, बाबासाहेब घोष, प्रमोद जगताप, मेघनाताई काळे, अशोकराव बाबर, रावसाहेब म्हस्के, राजेंद्र तावरे, अनेक राजकीय पक्षांचे आणि विविध संस्थांच्यावर काम करत असणारे उपस्थित आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, त्यांच्या आग्रहाखातर, ज्यांच्या विनंती खातर मी दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ साहेब, आम्ही सगळेजण बुधवारचा दिवस असताना, परंतु 6 एप्रिल 101वी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांची जयंती, खरं तर उद्या महाराष्ट्राला माहिती की बुधवारी कॅबिनेट असते, परंतु आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली की साहेब आज एकंदरीतच महत्वाचा दिवस आहे, आज आम्हाला तिथं गेलं पाहिजे, आपण आजची कॅबिनेट उद्या घेतली तर बरं होईल. आणि आशुतोषच्या आग्रहाखातर आजची कॅबिनेट उद्यावर गेली आणि आम्हाला आज तिथं कामाला कार्यक्रमाला येतात. आल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगावच्या या पुण्यभूमीमध्ये आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या ते काही नवीन इमारतीचं झालेली आहे, 4 कोटी रुपये खर्च करू त्याचं उद्घाटन, तसंच कोपरगाव बस स्थानकाचं नूतनीकृत इमारतीचं 5 कोटी रुपये खर्च करून त्याचं उद्घाटन, कोपरगाव पंचायत समितीची प्रशासकीय इमारत आपण बांधली, ही जवळपास 5 कोटीची आहे. त्याच्या फर्निचरच्या करता 2 कोटी रुपये मुश्रीफ साहेबांच्याकडनं आशुतोषने आणलेले ते काम चालू आहे, त्याचं उद्घाटन. आणि आपल्या सर्वांचे आदर्श माजी खासदार कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, असं
सर्व कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाले असं सुरुवातीला जाहीर करतो. खरं तर मला आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतोय. 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस वेगवेगळ्या राजकीय पक्षातनं अनेक लोकप्रतिनिधी या नात्याने उभे राहिलेले होते आणि अनेक तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझ्या नगर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांच्यामुळं उमेदवारी मिळाली. तिथं एका आमच्या कोपरगावच्याही सुपुत्राला आशुतोषच्या रूपाने इथं उमेदवारी मिळाली आणि त्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये कोपरगावकरांनी आशुतोषला विधिमंडळामध्ये पाठवलं. त्याच्यानंतरचा माझा पहिला कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्या मनापासून आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलं. तुम्ही म्हणाल अजित पवार 2.5 वर्ष झाली आता तुम्ही आभार मानताय. मित्रांनो, 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळं आम्हाला कार्यक्रम घेता आले नाही. कालच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सगळे जे काही नियम होते कोरोनाच्यामुळे लादले गेलेले ती बंधनं ते नियम बाजूला केले. त्याला कुणाला मास्क लावायचंय त्यांनी ऐच्छिक लावायचंय. हे ना मास्क कंपल्सरी नाही, हे ऐच्छिक आहे. आणि आता पुढे आपली काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. आमचं लक्ष आहे, आम्ही तिथं कुठं कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे राजेश टोपे असतील, आमचे अमित देशमुख असतील, आमचे खासदार सदाशिवराव लोखंडे असतील किंवा आमदार आशुतोष काळे असतील, आम्ही कुणीही कमी पडणार नाही. ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्याकरताची खबरदारी घ्यायची ती आम्ही घेऊ. सातत्याने टास्क फोर्सची चर्चा करू. काय जगात चाललंय, काय देशात चाललंय, काय राज्यामध्ये चाललंय याही बद्दल आम्ही जागरूक त्या ठिकाणी आहोतच. पण 2 वर्ष जगामध्ये सगळ्यांची अडचणीची गेली. अर्थव्यवस्थेला फटका बसला, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, हातावरची पोटं होती, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचे धंदे बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आता पुन्हा ते सगळं मूळ पदावर आणायचं. त्याकरता कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही खूप महत्वाचे निर्णय घेतले. कुठलाही टॅक्स लावला नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता पंचसूत्री कार्यक्रम दिला. यंदाच्या वर्षी 1.25 लाख कोटी रुपये त्याच्याकरता ठेवले. पुढच्या 2 वर्षामध्ये सगळी रक्कम मिळून 3 वर्षात 4 लाख कोटी रुपये आम्ही या कामाकरता खर्च करणार. हे कशा करता आम्ही करतोय? तरुणांच्या हाताला पुन्हा काम मिळालं पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, विकास झाला पाहिजे. इथं मगाशी बोलत असताना आशुतोषनी सांगितलं शेतीचा पाण्याचा प्रश्न. आपल्या इथलं भंडारदरा, निळवंडे ही धरणं, वरच्या भागामध्ये नाशिकची धरणं, त्याच्यातून नेहमी रस्सीखेच होती. प्रत्येकाला वाटतं की माझं भागातलं पाणी मला मिळालं पाहिजे. शेवटी पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला, तिसरं पाणी उद्योगधंद्याला, हे धोरण आम्ही नवीन अंमलवलं. आणि त्याच्यातून कालव्यांच्या कामाच्या बद्दलचा उल्लेख आशुतोषने केला. पाटसाऱ्यांचा प्रश्न इथं मांडला, व्यापारी संकुलाचा प्रश्न मांडला, भुयारी गटर योजना, आवास योजनेत गोरगरिबांना घरं देण्याचा कार्यक्रम, बस स्थानकापुढं अजून व्यापारी गाळे होऊ शकतात ते त्यांनी आम्हाला दाखवलं. एकात्मिक रस्ते विकास योजना, नदी संवर्धनाचा कार्यक्रम, अनेक गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या. त्या करण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला करावंच लागणार आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. ही शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्राला पण माहिती आहे, ज्यावेळेस आम्ही शब्द देतो त्यावेळेस आम्ही तो शब्द कधी फिरवत नाही. वचनपूर्तीचं राजकारण करणारे, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही सगळेजण कार्यकर्ते. आणि त्याच्यामुळं आज ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना इथं कोपरगावचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद असलेली ही महत्वाची विकास कामं मार्गी लावल्याबद्दल आपल्या मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार, शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे आणि त्यांच्या सर्व सहकारी टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो.
कोपरगाव शहर आणि तालुकावासियांचं पण मी विशेष अभिनंदन करतो, कारण कोपरगावचा विकासाचा हा गाडा सतत असाच धावत राहू दे यासाठी देखील मी शुभेच्छा देतो. त्याच्यामध्ये इथं येण्यापूर्वी आम्ही श्री साई नगरीमध्ये शिर्डीत जाऊन आम्ही सगळ्यांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची परिसराची पाहणी आम्ही केली आणि तिथं पण काही महत्वाची उद्घाटन आम्ही केली. नगर जिल्हा तसा बघितलं तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सहकार चळवळीच्या दृष्टीनं आमच्या महाराष्ट्र राज्यातला एक महत्वाचा जिल्हा. या जिल्ह्याने अनेक मोठे नेते राज्याला दिले, देशाला दिले आणि या नेत्यांच्या मध्ये कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांचं अग्रक्रमाने नाव तुम्हाला मला घ्यावंच लागेल. आज कोपरगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करत असताना त्या प्रांगणामध्ये स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा हा उभारलेला आहे. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, पण 91 साली त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यावेळेस शंकरराव काळे साहेब या कोपरगाव लोकसभा मतदारसंघातनं खासदार झाले आणि त्याच निवडणुकीमध्ये मी बारामती लोकसभा मतदारसंघातनं खासदार झालेलो होतो. मी अतिशय तरुण होतो. अंकुशराव टोपे, शंकरराव काळे, नानासाहेब नवले, डॉक्टर वसंतराव पवार, आम्ही सगळे जरी वयामध्ये खूप फरक असला, मी तसा काळे साहेबांच्या मुलाच्या वयाचा, परंतु आम्ही सगळ्यांनी मला 6च महिने संधी मिळाली. कारण पी.व्ही. नरसिंहरावांनी मला सांगितलं होतं, अजित तू पहिला विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत थांबायचं आणि त्याच्यानंतर तू राजीनामा द्यायचा, तुझ्या जागी पवार साहेब येतील आणि पवार साहेबांच्या जागी तू जायचं, अशा पद्धतीनं सांगितलं. तेव्हा आमची या सगळ्या नेत्यांची फार जवळनं, कुठेही पार्लमेंट जाताना आम्ही सगळेजण एकत्र जायचो. महाराष्ट्र सदनला आम्ही एकत्र राहायचो. पास काढत असताना, ते आयडेंटिटी कार्ड काढत असताना सगळ्यांच्या बरोबर मी असायचो आणि त्याच्यामुळे फार जवळनं त्या वडीलधारी नेत्यांना मला पाहण्याची संधी मिळाली. खरं तर नगर जिल्ह्याचा इतिहास उद्या कधी लिहिला जाणार आहे. त्याच्यामध्ये मग स्वर्गीय शंकरराव काळे असतील, शंकरराव कोल्हे असतील, भाऊसाहेब थोरात असतील, मारुतराव घुले पाटील असतील, बाळासाहेब विखे पाटील असतील, बाबूराव दादा तनपुरे असतील, आबासाहेब निंबाळकर असतील, किंवा आता आपल्याला मार्गदर्शन करतात ते यशवंतराव गडाख साहेब असतील. त्या सगळ्या मान्यवरांनी त्या जिल्ह्याला आणि आपल्या आपल्या परिसराला पुढे नेण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. ताकदीची माणसं. माझं देवळाली प्रवरा अजून मी अनेकदा सुट्टी, दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथं अण्णासाहेब कदम पाटलांच्या घरी वाड्यावर यायचो आणि त्याच्यामुळे हे सगळं मी ऐकायचो, त्यांचे पुस्तकं वाचायचो आणि हे सगळं होत असताना त्याच्यातून ही सगळी नेते मंडळी त्यांनी सहकारी साखर कारखानदारीच्या जोरावर इथं आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. इथं त्यांनी त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या बाबतीमध्ये शिक्षण संस्था काढल्या, साखर कारखानदारीमध्ये बाय प्रोडक्ट काढले, कारखानदारी कशी चालवायची हे उभ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिलं. आणि ह्याच्यातूनच आज ह्या माणसांचा आपण अतिशय आदरपूर्वक, सन्मानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी करतो. मी काळे साहेबांच्या 101व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. हे सगळं होत असताना त्यांचा पूर्णाकृती पुतळा माझ्या कोपरगावच्या परिसरामध्ये, शहरामध्ये होतोय, पंचायत समितीच्या समोर होतोय. हा सर्वांसाठी, समस्त कोपरगावकरांच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा दिवस आहे. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर कोपरगावच्या नगर जिल्ह्याच्या, राज्याच्या विकासाला वाहून घेतलेलं त्यांचं नेतृत्व.
1962ला ज्यावेळेस देशामध्ये राज्यामध्ये चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना केली, जिल्हा परिषद पंचायत समिती अस्तित्वात आणल्या, त्यावेळेस पहिले नगर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून 62 ते 67 आणि 67 ते 72 इतके वर्ष त्यांनी ह्या भागाचं नेतृत्व केलं. पहिल्यांदा कोपरगाव मधून निवडून गेले जिल्हा परिषदेला, दुसऱ्या टर्मला राशीन मधनं कर्जत तालुक्यातलं त्या ठिकाणी निवडून गेले. वास्तविक आम्ही लोक किती राज्यामध्ये गप्पा मारत असलो तरी आम्ही आमचे मतदारसंघ सोडून जात नाही. इतर 7 वेळेला मी आणि दिलीप वळसे पाटील आंबेगाव आणि आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघात निवडून आलेलं, पण स्वतःचा परिसर सोडून पारनेर मध्ये जायचं आणि तिथं 2-2 टर्मला आमदार व्हायचं, निश्चितपणे संघटना कौशल्य, जनाधार मिळवण्याची क्षमता, ताकद ही काळे साहेबांच्या मध्ये होती. त्याच्यामुळं त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं, त्यांचे नेतृत्व गुण एवढे मोठे होते की कुठेही ते उभे राहिले तर त्या लोकांना ते हवेसे वाटायचे. आणि त्याच्यामुळेच ते राशीनला पण निवडून आले, पारनेरला पण निवडून आले, आपल्या कोपरगाव मध्ये पण निवडून आले. अशा पद्धतीचं ते नेतृत्व कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या कार्याचा, विचारांचा वारसा हा काळे साहेबांनी सातत्याने जपला. नुसता जपला नाही, त्यांनी तो पुढे नेला. कर्मवीर भाऊराव अण्णांच्या नंतर सर्वाधिक काळ रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. त्यांच्या कार्यकाळात रयतचा वेगाने विस्तार झाला. राज्यात सर्वदूर रयतेच्या शाखा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केल्या. रयत शिक्षण संस्थेचा चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. अध्यक्ष म्हणून मला वाटतं चव्हाण साहेब वसंतदादा पाटीलांनंतरच्या काळामध्ये पवार साहेब झाले, कारण चेअरमन म्हणून अनेक वर्ष आमच्या काळे साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं. काळे साहेबांनी कर्मवीर भाऊराव अण्णांना शब्द दिलेला होता, मी स्वतःच्या खाजगी संस्थांच्या शाखा काढणार नाही, आणि त्या काळे साहेबांनी तो शब्द शेवटपर्यंत पाळला. आणि त्याच्यातून त्यांनी एक उत्तम प्रकारचं नेतृत्व, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने तुमच्या माझ्या एवढ्या मोठ्या नगर जिल्ह्याला ते लाभलं. नगर जिल्ह्याच्या जनसेवेसाठी आयुष्य खर्ची घातलेलं त्यांचं नेतृत्व. त्यांनी 70ला शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि ते आता वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. KG पासून PG पर्यंत विद्यार्थी आज त्या संस्थेमध्ये अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण घेत आहेत. अशा या महान नेतृत्वाचा कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा आज माझ्या कोपरगाव पंचायत समितीच्या आवारामध्ये उभा राहतोय. त्याचं अनावरण होत आहे, याचा आपल्याला आनंद, अभिमान आहे. मी स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो, त्यांना अभिवादन देखील करतो. याच्यामधून स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांच्या कार्याचा, विचाराचा वारसा त्यांचे नातू आशुतोष काळे अत्यंत यशस्वीपणे पुढे नेत आहेत. कोपरगावच्या विकासासाठी माझ्याकडून, मुश्रीफ साहेबांच्याकडून, आमच्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडून, अनेक नेत्यांच्याकडून कोट्यावधीचा निधी आणून कोपरगाव विकासाचं महत्वाचं योगदान, याचंही समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज सगळी विकासाची कामं करत असताना मी कोपरगावकरांना सांगू इच्छितो की बाबांनो, ही कामं होत असताना, इथं करोनाचं सावट असताना ही सगळी कामं झाली. मला काही मर्यादा होत्या. तुम्ही बघितलं, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस आम्ही महात्मा फुले कर्जमाफी योजना, पीक कर्जाचं माफ केली, परंतु त्यावेळेस आम्ही वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचं ठरवलेलं होतं. एक अनुदान म्हणून आम्हाला सुरुवातीला देता आलं नाही, कारण करोना आल्यामुळं. मी सभागृहामध्ये आशुतोषला आठवत असेल, तांबेंना आठवत असेल, दराडांना आठवत असेल की मी शब्द दिला की बाबांनो, 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी. एक, कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत, वेळेत परतफेड करणाऱ्यांना 50,000चं बक्षीस, आणि 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरले तर ती पण रक्कम माफ करण्याच्या बद्दल. पण आर्थिक चणचण भासायला लागली त्यावेळेस मी पहिला फक्त एकच निर्णय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण घेऊ शकलो.
मी सभागृहाला सांगत होतो, वेळ आल्यानंतर आम्ही दुसरंही करणार आहोत. आम्ही दिलाय शब्द, पण एक वेगळं संकट आलंय. या अर्थसंकल्पामध्ये 10,000 कोटी रुपये वेळेत परतफेड करणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांच्या करता 50,000 प्रमाणित राहायचे ते आता तुम्हाला मिळतील. आता सावकाराच्या दारात तुम्ही जायचं नाही. 0% व्याजाने तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज देण्याचा निर्णय झाला. चांगल्या पद्धतीनं पिकं घ्या. यंदा ऊसाचं प्रचंड क्षेत्र आहे. आशुतोष सांगत होता की दादा अजून देखील मे महिन्यामध्ये कारखाना चालेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. ऊस वाढला, 2.5 लाख मेट्रिक टन ऊस त्या कारखान्याच्या परिसरामध्ये वाढलेला आहे. पाऊस पडला, धरणं भरली तर माझ्या शेतकऱ्याला सांगावं लागत नाही, लाथ मारून तिथं पाणी काढण्याची धमक माझ्या शेतकऱ्याच्या मध्ये आहे. आणि त्याच्यामुळेच यंदा प्रचंड ऊसाचं क्षेत्र आहे. लांब 200, 250 किलोमीटर, 300 किलोमीटर लांबून ऊस नेण्याचं काम काही जिल्ह्यांच्या मध्ये होतं. रोज आम्ही आढावा देतोय काय परिस्थिती आहे. सभागृहात शब्द दिलाय, सगळं ऊस कांडा गळीत करण्याचं काम राज्य सरकार करेल. तोपर्यंत साखर कारखाने बंद होऊन देणार नाही. कारण 2 पैसे मिळून देणार तेवढंच आता पीक आहे. यामध्ये देखील आमचं लक्ष आहे. पाण्याच्या संदर्भामध्ये आशुतोषनी सांगितलं, आशुतोषनी बोलत असताना हेही सांगितलं की मला ग्रामीण पोलीस स्टेशन पाहिजे. दिलीपरावांनी सांगितलं, अजित पवार सांगतील. आता तुम्ही तुमचं काम केलं, जबाबदारी आमची. आशुतोषनी सांगितलेले 4 कोटी रुपये मी जाहीर करतो आणि तुमचं ग्रामीण पोलीस स्टेशनचं काम हे प्लॅन करून ताबडतोब सुरू करण्याचं पण काम करतो. त्याच्या पुढं आशुतोषने पहिल्या मजल्यावर चला पहिल्या मजल्यावर म्हणलं काय एवढं घेऊन चाललं पहिल्या मजल्यावर. अरे म्हणलं चल ना, आता उद्घाटन झालं, जाऊ ना आता. ऊन तापतंय, लोक थांबले. नाही म्हणलं वर चाल. वरून त्यांनी इतकी वाईट अवस्था आहे ते आता नवीन पोलीस स्टेशनच्या मागं माझ्या पोलीस वसाहतीची फार वाईट अवस्था आहे. बघवलं नाही मला आणि दिलीप वळसे पाटलांना. तिथं 8 अधिकारी 72 कर्मचाऱ्यांच्या करता 21 कोटी रुपये वसाहतीच्या करता लागणार आहे. मी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हे 21+4 25 कोटी रुपये जाहीर करतो. ते आशुतोषला मिळतील. त्यांनी ज्या भागाचं नेतृत्व केलंय, ज्या विश्वासाने तुम्ही त्याचा निवडून दिलाय, त्या विश्वासानेच ती कामं करण्याचा प्रयत्न त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा चाललेला आहे. त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. त्याच्या उपर आता आम्ही बीओटी तत्वावर पण बस स्थानकामध्ये काही व्यापारी संकुलन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा प्रस्ताव आता लवकरच येईल. अनिल परब साहेबांनी मला सांगितलं की एकदा वेळ द्या आणि त्याही बद्दल आशुतोष आम्ही तुम्हाला तिथं मंजुरी देऊ. ती पण काही काळजी आपण करू नका. भुयारी गटार योजना असेल किंवा इतर कामं असतील, त्याही संदर्भामध्ये त्याचे प्रस्ताव तयार करा. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीला मान्यता देण्याचं काम करेल. तुम्ही आपण काळजी करू नका. कारण कुठल्याही शहराचा जर विकास व्यवस्थित करायचा असेल, त्रासमुक्त शहर करायचं असेल, स्वच्छता चांगली द्यायची असेल, तर त्या शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज केल्याशिवाय काही घडत नाही. आणि म्हणून ते कोपरगावला करणं अतिशय गरजेचं आहे. कदाचित ही वेळ ती आशुतोष निवडून आल्यानंतरच त्याच्या हातनं घडणार होती आणि त्याच्यामुळं ती संधी मी आशुतोषला 100% देतो. तुम्ही काही काळजी करू नका. पण माझ्या शहरवासियांना विनंती आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं होतील त्यावेळेस संपूर्ण रस्ते उकरावे लागतात. तेवढं मात्र तुम्हाला सहन करावं लागेल. कुठल्याही देशात, राज्यात, शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या वेळेस हे थोडंसं आपल्याला सहनशीलता दाखवावी लागते आणि ते माझी कोपरगावकरांनी दाखवावी अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्यानं समन्वयी पाणी वाटपाचा मुद्दा काढला ते आमचेच प्रांताध्यक्ष जयंत पाटलांच्याकडे, पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणावं म्हणून आमचे छगन भुजबळ साहेब असतील, आमचे दिलीप बनकर असतील, माणिकराव कोकाटे असतील, सरोज आहिरे असतील किंवा नरहरी झिरवाळ असतील, नितीन पवार असतील, सगळे आमचे नाशिक जिल्ह्यातले आमदार, त्याच्यामध्ये किशोर दराडे असतील, सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्याच्याबद्दल आमचं काम चालू आहे. ही सगळी कामं करत असताना
करोडो रुपये लागतात. म्हणूनच आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीचं महत्व देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. लवकरच समृद्धी महामार्ग पण उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं, कामगार दिनाच्या निमित्तानं आपण पहिल्या टप्प्याचा सुरू करतोय. बाकीचंही काम पूर्णत्वाला देण्याचं आपलं सगळ्यांचं चालू आहे. इतर पण काही विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आम्ही नितीन गडकरी नॅशनल हायवेचे जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्यांची पण मदत घेत असतो. तेही आपल्याला मदत करत असतात. विकास कामामध्ये राजकारण न आणता ही विकास कामं मार्गी लावण्याच्या करता आमचा सगळ्यांचा प्रयत्न हा चाललेला आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं ध्यानामध्ये त्या ठिकाणी घ्यावी. पण एका गोष्टीची मला विनंती करायची, आम्ही लोक 7-7 वेळेला लाखांनी निवडून देतो. ते यावेळेस कसं बस्स आम्हाला निवडून आणलं 800 तर मतं. माझ्या प्रत्येक राऊंडला मी 8-10 हजार मतं घेत असतो. हे आले निवडून 40,000, पलीकडे आले निवडून 60,000 आणि मी आलो 1,20,000. म्हणजे 1,20,000 डिफरन्स, 1,65,000 मताधिक्य. मला ही सगळी कामं करत असताना आम्ही साधू संत नाही आणि माणसं, ते आमचा विचाराचा माणूस निवडून दिला, तरुण सहकारी आमचा निवडून दिला, म्हणून हे सगळं देतोय. पण पुढच्या वेळेस मताधिक्य वाढलं पाहिजे, हे हात करून ही विनंती आहे. हा आता जास्त कसं, अरे घोडा मैदान कुठं लांब आहे बघतो ना. जिल्हा परिषद तालुका पंचायतीला काय देवा लावतात. जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका आधी आहे, तेव्हा तुम्ही किती काय बोलता. मी तरी सांगितलेली कामं नाही केली, पवाराची अवलाद सांगायचा. असे आहे का गमत तुमची? ठीक आहे मित्रांनो, शेवटी आम्ही का निवडून येतोय? 7-7 वेळेला तिथं निवडून येतोय. त्याच्या आधी ते 5 वेळेला निवडून आले. पुण्यात देशात कुठं असा मतदारसंघ आहे का पवाराशिवाय तिथं दुसरं निवडूनच येऊ शकत नाही? लाटा आल्या गेल्या. आपण सर्वसामान्य लोकांशी व्यवस्थितपणे राहिलो, जातीय सलोखा ठेवला, जातीपातीचं राजकारण केलं नाही, नात्याबोत्याचं राजकारण केलं नाही, सर्व घटकाला बरोबर घेऊन आपण चाललो. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, माझा भटक्या समाजाचा, या सगळ्या घटकाला, आदिवासी समाजाला आपण आपलंसं केलं तर लोक आपल्या बरोबर राहतात. आजचं राजकारण बदलत आहे. आज राज्यामध्ये काही लोक त्या ठिकाणी एकदमच अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करायची भाषा करायला लागले. अरे इतके दिवस काय झोपा काढलं होतं? त्या बोलणाऱ्यांच्या पैकी मागे कुणी सरकारमध्ये नव्हतं का? अशाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पुढे आणायच्या आणि विकासाला महत्व द्यायच्या ऐवजी वेगळी चर्चा समाजामध्ये घडून आणायची. समाजामध्ये वितुष्ट कसं निर्माण होईल, तरी कशी निर्माण होईल. अरे वर्षानुवर्ष किती पिढ्या गुण्या गोविंदाने आपण राहतोय, एकमेकांच्या सणाचा आदर करतोय, एकमेकाला शुभेच्छा देतोय. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. ही त्या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. शाहू फुले आंबेडकरांनी हाच विचार मांडलेला आहे. हा काळ ह्या गोष्टी टिकाव धरत नाही. विकासाला आपण सगळेजण महत्व देऊया. आम्ही देखील वेगवेगळ्या विचारसरणीची लोक, विचारधारा आमची वेगळी, परंतु आज राज्याचं भलं करण्याच्या करता सोनिया गांधी, शरदराव पवार आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले. सगळ्यांना वाटलं टिकेल का नाही टिकेल, टिकेल का नाही टिकेल, परंतु 2.5 वर्ष त्या ठिकाणी झाली. आज काय परिस्थिती संपूर्ण देशात राज्यामध्ये चाललेली आहे ते तुम्ही बघा. आज काय चाललंय श्रीलंकेमध्ये, आज काय चाललंय युक्रेनमध्ये, कशा पद्धतीनं प्रयत्न पडलेले दिसत आहेत. हे आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये आपल्याला होऊन द्यायचं नाही. भारत हा आपल्या सर्वांचा आहे, महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे, कोपरगाव पण आपल्या सर्वांचं आहे. निवडणुकीच्या पुरतं आपण राजकारण करू,
परंतु निवडणुका झाल्यानंतर चांगल्या नेतृत्वाला संधी देऊन खऱ्या अर्थाने त्यांना आशीर्वाद देण्याचं काम, त्यांना ताकद देण्याचं काम, त्याला पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं गेले 2.5 वर्ष आशुतोषचं काम चाललेलं मी पाहतोय, ते पाहिल्यानंतर आशुतोष निश्चितपणे या कोपरगावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा कुठं कमी पडणार नाही. आणि त्याच्याकरता जी काही आर्थिक पाठबळ लागेल, जी काही आर्थिक ताकद लागेल, जे काही त्याच्या पाठीशी सरकार उभं राहिलं पाहिजे, ते उभं राहण्याच्या करता आम्ही सगळेजण कुठेही तसूभर देखील कमी पडणार नाही. त्या प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं व्यक्त करतो. त्याचबरोबर पंचायत समितीचं उद्घाटन देखील झालं. त्याच्या संदर्भामध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचं पंचायत समिती बांधलेली. आतमध्ये मी, दिलीपरावांनी, मुश्रीफ साहेबांनी फार बारकाईनं सगळं फिरून पाहिलं आणि त्याच्यामध्ये इमारत बाहेरनं पण दिसायला चांगली आहे, आतनं देखील तितकीच अंतर्गत वेगवेगळ्या भागाची काळजी तिथं घेतलेली आहे. इमारत जितकी चांगली बांधली आहे तितकीच चांगली लोकांची सेवा येणाऱ्या सभापती, उपसभापती, पंचायत समितीच्या सदस्यांनी केली पाहिजे. लोकाभिमुख कारभार या इमारतीच्या माध्यमातून हा माझ्या कोपरगाववासियांना मिळाला पाहिजे. या इमारतीत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्याचा असला पाहिजे, विकासाला चालना देणारा असला पाहिजे. या इमारतीत होणारा प्रत्येक निर्णय हा इथल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताची काळजी करणारा, त्या संदर्भामध्ये काम घेऊन आलेला असला पाहिजे. या इमारतीतल्या पदाधिकाऱ्यांच्याकडनं, अधिकाऱ्यांच्याकडनं, स्टाफकडनं कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं माझ्या लोकप्रतिनिधींनी काळजी घेतली पाहिजे. आशुतोष मला म्हणाला, दादा एवढी चांगली इमारत झाली, फर्निचरला पैसे मिळाले, इतर गोष्टी सगळ्या आम्हाला त्या ठिकाणी दिल्या जात आहेत, परंतु आमच्या पूर्वीच्या पंचायत समितीच्या सन्मान्य सदस्यांचा टर्म संपली आणि त्या बाबतीमध्ये इमारतीचं उद्घाटन झालं. हरकत नाही, शेवटी प्रत्येकाला संधी मिळत असते. त्याच्यामध्ये ती संधी त्यांना मिळाली नसली तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्यातल्या काही लोकांना संधी मिळेल आणि त्याच्यातून चांगली कामं निश्चितपणे केली जातील. त्याच्या प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच मी आपल्याला एवढंच सांगतो की जो काही अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतले, परंतु वेळ पण बराच झालेला आहे आणि उन्हाची तीव्रता आहे. काल तर आम्ही बघितलं, मुश्रीफ साहेब मला दाखवत होते, जगात सगळ्यात जास्त टेम्परेचर आपल्या अकोल्यामध्ये होतं जगात. अशा पद्धतीचं अवकाळी पाऊस पडतोय, कुठं एवढं गरम होतंय. त्याच्याकरता ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल आपण ऐकतो, बोलतो, पण आपण पण काळजी घेतली पाहिजे. झाडं लावण्याचं काम असेल, पर्यावरणाचा समतोल साधण्याचं काम असेल, त्याच्या संदर्भामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं काम असेल, आपली आपली जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडली पाहिजे. सगळंच खासदार आमदार करतील, सगळंच मुख्यमंत्री मंत्री लोक करतील असं समजू नका. धोरणं चांगली घेण्याचं काम आम्ही करू, परंतु आपलं पण काही जबाबदारी आहे, ती जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्तानं करावं अशी मी आपल्याला सगळ्यांना सूचना करतो. ज्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण आशुतोषला आशीर्वाद देण्याच्या करता, आजच्या कार्यक्रमाच्या करता जो अतिशय मोठा जनसमुदाय इथं जमलेला आहे त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. आणि पुढेही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असंच आम्ही येत जाऊ आणि तुम्हाला दिलेले शब्द हे पूर्णत्वाला नेत जाऊ ही खात्री आपल्याला सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण अत्यंत महत्वाच्या विषयांवरती विवेचन करत असतानाच इथून पुढच्या काळात